नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नगर शहरात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर जागरूक आणि सुजाण नागरिक बोलत असतात। अशाच प्रशासनामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर काही लोकप्रतिनिधी देखील बोलतात। माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी गंभीर आरोप केला। महानगरपालिकेने सार्वजनिक कामात 60 कोटी रुपयांचा घोटाळा केला। शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी केला। या संदर्भात महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना त्यांनी पत्र लिहिले आणि या भ्रष्टाचाराबाबत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। गाडे म्हणतात की शहरात सध्या ड्रेनेज, काँक्रिटीकरण, डांबरीकरण अशी कामं सुरू आहेत, परंतु या कामामध्ये शासकीय योजना आणि मजूर अंदाजपत्रकाप्रमाणे काम करत नसल्याचं दिसून येत आहे। या कामामध्ये रस्त्याची मापे कमी झाली आहेत, स्टील जाळ्यांचा वापरही दिसत नाहीये। काँक्रिटीकरण रस्त्यामध्ये प्लास्टिक पत्रे देखील वापरले जात नाहीयेत। रस्त्याची पातळी अंदाजपत्रकातील मापदंडानुसार नाहीये। निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे। या सर्व त्रुटींच्या आधारे अंदाजे 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार या ठिकाणी केला गेलाय असा आरोप थेट माजी नगरसेवक गाडे यांनी केला। पाहूयात ते काय म्हणतात। आम्ही सिव्हिल हडकोमधील रहिवासी होतो की जेथे रस्त्याचे काम आता सध्या चालू आहे। तर येथे पहिल्यापासूनच पाण्याचा जो प्रश्न आहे तो आधी गंभीरच आहे। त्यात या लोकांनी पाईपलाईन्स फोडून ठेवल्या आहेत। पाण्याची त्यांनी पाईपलाईन्सची दुरुस्ती केली, पण अजूनही काही बिल्डिंग्सला पाणी अजूनही येत नाही। तरी त्यांनी एक रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। अर्धा तुम्ही पाहताय की हा रस्ता कशा प्रकारचा झालेला आहे। एस्टिमेट प्रमाणे गाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे याला स्टील पाईप्स अजिबात वापरलेले नाहीत, फक्त डबर वापरली गेलेली आहे आणि त्याच्यावर खडी टाकण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यावर सिमेंटचा एक खडीचा थर फक्त दिलेला आहे आणि सिमेंट कॉन्क्रीट आणि त्यांचं असं की हा रस्त्याची लेवल सुद्धा अजून व्यवस्थित नाहीये। आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो, बिल्डिंगचं पावसाचं जे पाणी येतं ते पूर्ण आता रस्त्यावर झालाय आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली गेल्या। मग आता संपूर्ण ताराकपूर भागातून पाणी येतं, मग ते आमच्या आता बिल्डिंगांमध्ये शिरणार का? आम्ही त्यांना प्रश्न केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की साईडने आम्ही ब्लॉक्स टाकणार आहोत। त्या ब्लॉक्स मधून जर ते ब्लॉक्स निघले तर पूर्ण पाणी आमच्या इथे साठणार ना, पाणी वाहणार नाही, पाणी वाहून जाणार नाही। आउटलाईन्स काढलेल्याच नाहीये ते अजूनही। आम्ही वारंवार तेच सांगतोय त्यांना, पण आम्हाला आमची दिशाभूल ते करत आहेत। हा व्यवस्थित रस्ता झालेला नाही, तयारही होऊन नाही राहिला अजून। व्यवस्थित आले म्हणजे पाईपलाईन व्यवस्थित झालेली नाहीये। हे रस्त्याचं व्यवस्थित म्हणजे जे व्यवस्थित आहे ना काँक्रिटीकरण ते झालेलं नाहीये अजून। मग आता जर पाण्याचं मग आता दुसरीकडे इकडून तिकडून मग आता चालू आहे सध्या पाणी दुसरीकडे चालले ते पाणी येते तिथं जातात ते आणि ते 5 ला जावं लागतं, ते पण 4:30-5 वाजता नाही योग्य म्हणजे आधीचं पाईपलाईनचं म्हणजे काही व्यवस्थितच काम झालं नाही, त्याच्यावर हे सगळं काम चाललेलं आहे आणि मग पावसाचं पाणी आलं तर मग इथं मध्ये अडकणारच ना, म्हणजे सगळे काम अर्धवटच झालेली आहे। ते नाहीये ज्याप्रमाणे आम्ही हा रस्ता ज्यावेळेस काम चालू झालं होतं त्यावेळेस खूप वाटलं होतं की खूप वर्षांनी सिव्हिल हडकोचं नशीब बदलतंय, कारण की इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय। खूप म्हणजे सिव्हिल हडकोमध्ये 2च सगळ्यात मोठे ज्वलंत प्रश्न ज्याला म्हणता येईल ते पाणी आणि रस्ता। तर रस्त्याचं काम होत असल्यामुळे असं वाटत होतं खूप चांगलं काम होतंय, आपल्या रस्त्याची खूप वर्षांची अडचण आपली लांब होऊन जाईल। पण जसं जसं काम बघतोय तसं तसं त्या कामामधून एक लक्षात आलंय की हे काम चांगल्या प्रतीचं काम तर नाहीये। बाकी आता ह्याच्यामध्ये ते निकृष्ट आहे का कसं आहे ते सांगता येईल, पण चांगल्या प्रतीचा हा रोड नाहीये एवढं लक्षात येतं। मी सिव्हिल हडकोमधील एक नागरिक आणि एक समाजसेवक सारखाच आहे। सर्व लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणार आहे। ज्या वेळेस ह्या रस्त्याचं काम सुरू झालं होतं त्यावेळेस त्यांनी साईडने खोदायला सुरुवात केली होती। काही जणांचे पाईप तुटले, पण काही त्या लोकांना लवकरात लवकर दुरुस्त करून नाही मिळाले। माझी तर शेवटची बिल्डिंग आहे, मला तर कंप्लीट 22 दिवस पाणी नव्हतं। एवढं वाद करून माझा ठेकेदारांशी सुद्धा वाद झाला होता। माझं म्हणणं होतं की पहिलं पाणी द्या, रस्त्याचं काम काय आहे ते तुमचं सावकाश चालू द्या, पण शेवटपर्यंत त्यांनी ते ऐकलं नाही आणि साईडची लाईन जी खोदायची, जे पाईपलाईन बघायचे ते त्यांनी बघितल्याच नाहीत आणि ह्याच्यामुळं वाद झालेला आहे। आणि हे टाकले त्यावेळेसच मी त्यांना म्हणलं होतं काम थांबवा, जोपर्यंत पाण्याचं पूर्ण होत नाही तोपर्यंत या रस्त्याला सुरुवात करू नका, असं माझं म्हणणं होतं। अनेक वेळा वाद झाल्यानंतर करतो म्हणले आणि त्यांनी अचानक मग ते रस्त्यावर सिमेंट
डबर वगैरे आणून टाकायचं काम केले, पण ते काम झालेले आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आम्हाला हे काम पसंत नाही. तरी यात आयुक्तांनी यात लक्ष घालावं थोडं, आणि कामाचे हे कामाचं चांगलेपणा त्यांच्या लक्षात आणून द्यावा आणि काम चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडनं. खरं तर पाहिलं तर अनेक ठिकाणी नगर शहरात सध्या कॉन्क्रीट रस्त्याचे काम असतील, ड्रेनेज लाईनचे काम असतील, डांबरी रस्ते असतील व वेगवेगळे बांधकामाचे काम, सार्वजनिक बांधकामाचे काम चालू आहेत. हे सर्व वेगवेगळ्या हेडमधून आहेत. काही जिल्हास्तर निधी असन, काही राज्य सरकारचा निधी आहे, काही महापालिकेचा निधी आहे, आणि हे नगर हद्दीत होत आहे तर महापालिकाच याच्यावर एक जबाबदार म्हणून प्रशासक आहे. आत्ता महापालिकेत प्रशासक राज्य आहे हे आपण पाहिलेलं आहे. मोठा निधी जरूर आलेला आहे नगर शहरात विकास कामांसाठी, पण हा पैसा कोणत्या नेत्याच्या खिशातून नाही किंवा आयुक्त किंवा महापालिकेच्या खिशातून नाही. हा करदात्यांचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे. जनता घरपट्टी असू, पाणीपट्टी असू, रोड टॅक्स असू, इन्कम टॅक्स असू, GST असू, असे वेगवेगळे टॅक्स सरकारला, महापालिकेला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला ही जनता भरवते वेगवेगळ्या माध्यमातून, आणि ह्याच कराच्या पैशातून ही जनतेची कामं होतात. म्हणून ज्यावेळेस ही कामं होतात, ज्यावेळेस टेंडर ह्या कामांची झालेली आहेत त्याच्यात उल्लेख केलेला आहे टेंडर कॉपीमध्ये जे एस्टिमेट आहेत की ह्या रस्त्याची रुंदी किती आहे, लांबी किती आहे, जर कॉन्क्रीट रोड असेल तर त्याला स्टीलची जाळी टाकणं, प्लास्टिकची शीट टाकणं, किती थिकनेस पाहिजे, किती रुंदी पाहिजे, हे सगळं उल्लेख त्या वर्क ऑर्डरमध्ये आहे. तरी देखील आमच्या ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या कामांवर गेलो, नागरिकांनी बोलवलं आणि ज्यावेळेस असं जाणवलं की क्वालिटी काम होत नाही आहे, महापालिकेतून आम्ही हे टेंडर कॉपी काढल्या याच्या, आणि ज्यावेळेस माहिती आढळलीच तर आता तुम्ही बघू शकता हा कॉन्क्रीट रोड आहे. या कॉन्क्रीट रोडला स्टीलचे लेअरला जे स्टीलचा बेस पाहिजे तो नाही आहे, जी थिकनेस आहे ती नाही आहे. हे सिमेंट कोणत्या क्वालिटीचं आहे, मुरुम पाहिजे, हार्ड मुरुम, मुरुमपेक्षा याच्यात माती मिक्स दिसतीये, म्हणजे क्वालिटी नाही आहे. स्टीलचा खर्च खूप आहे, स्टील आज कॉस्टली आहे. आपण पाहिलं तर स्टील एक महाग वस्तू आहे. मग हे स्टील यांनी नाही टाकलं तर यांना मोठा नफा होतो, प्लास्टिक शीट नाही टाकली तर यांना मोठा नफा होतो, ती थिकनेस, लांबी, रुंदी कमी केली की यांना नफा होतो. असं अंदाजे आम्ही जवळजवळ 7-8 रोडवर फिरलो, त्यावेळेस असं लक्षात आलं की हे कुठंच एस्टिमेट प्रमाणे काम करत नाहीये. आम्ही बऱ्याच नागरिकांना ह्या एस्टिमेटच्या कॉपी दिल्या, आणि ज्यावेळेस आपण स्टीलचा रेट काढला, प्लास्टिकचा रेट काढला, हे सिमेंट हे जे क्वालिटीचं काम काढलं, जवळजवळ याच्यात 25 ते 30% पैसे खायचं काम चालू आहे. आणि आता नगर शहरात जवळजवळ 200 कोटीचे कामं चालू आहेत. 200 कोटीचे 30% रक्कम जवळजवळ 60 कोटी रुपये होती. प्रत्येकाला वाटतं हा एक रोड 50 लाखाचा 1 कोटीचा आहे, ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मोठा आकडा घेतला 200 कोटीचा, त्यातून तुम्हाला जाणवेल की किती मोठा भ्रष्टाचार महापालिकेच्या माध्यमातून होत आहे. आणि आता महापालिकेत प्रशासक राज्य आहे, याच्यावर आयुक्त जबाबदार आहे. आयुक्तांनी याच्यावर आम्ही त्यांना पत्र लिहिलंय की तुम्ही कारवाई करा. आयुक्तांनी अपेक्षित आहे की जनतेच्या पैशाचं संरक्षण करणं, आणि जनतेला माहिती दिली पाहिजे की त्या रस्त्यावर किती कोणतं काम मंजूर आहे, कोणत्या निधीतून मंजूर आहे, त्याचे काय अटी शर्ती आहेत, हे सगळं दिलं पाहिजे. आणि कुठंही या अटी शर्तींची पूर्तता केलेली नाही. बरं, आम्ही आमच्या प्रभागात ज्या रस्त्यांवर आम्ही आलो, आम्ही बांधकाम अधिकारी असतील, आयुक्त असतील, ठेकेदार असतील, यांना फोन करून सांगितलं की तुम्ही एस्टिमेट प्रमाणे रस्ते करू म्हणतात, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली आपण इथं आलो बघितलं तर होत नाहीये. तरी आमच्या वॉर्डात नागरिक जागृत असल्यामुळे 2-3 ठिकाणी त्यांनी कामं बंद पाडली. पण आम्हाला आव्हान आहे की नगर शहरातील जनतेला की हा आपलाच पैसा आहे, तुम्ही जागृत झाले, तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींकडून, तुमचे जे स्थानिक नगरसेवक असतील किंवा महापालिकेतून जाऊन तुम्ही ज्या ज्या कामांचं एस्टिमेटची कॉपी मागवा. तुम्ही एस्टिमेटची कॉपी मागितली की त्याच्यात उल्लेख असतो की काय काय मंजूर आहे या रस्त्यांवर, आणि त्या हिशोबाने रस्ता करून घेतला पाहिजे. आज सिव्हिल हाडकोतले नागरिक इथं आहेत, यांनी बरंचसं वाद नाही म्हणल्यापेक्षा जाब विचारलेला आहे, ठेकेदारांना विचारलेला आहे, पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे, तरी आज ते समाधानी नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे हा म्हणतात तोंडावर, आणि जे करायचं तेच करतात. म्हणून हा एक मोठा प्रश्न आहे. जर एवढ्या 60 कोटीचा निधी फक्त एवढ्याच याच्यात जो भ्रष्टाचार होत आहे, ह्या मागील 5-10 वर्षात किती यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हे आपण विचार केला पाहिजे. हा जनतेचा पैसा आहे, हा कोणाच्या खिशातला पैसा नाहीये. आणि नागरिकांनी याच्यात सावध राहिलं पाहिजे की आपल्या एरियात कसं काम होतंय.
आता मी एक नगरसेवक आहे, जरी मी एकटा याच्यात लढलो तर काय होणार नाही. यासाठी नागरिकांनी, लोकप्रतिनिधी सगळ्यांनी एकत्र येऊन महापालिकेला, आयुक्तांना जाब विचारला पाहिजे. आता आयुक्त तर आपण पाहिलं की काय एसीच्या कॅबिनमध्ये बसून कामं करतात, सह्या करतात. आयुक्तांनी स्वतः या रस्त्यांवर फिरलं पाहिजे. उपायुक्त असतील, आयुक्त असतील, बांधकाम अधिकारी असतील, बिल सँक्शन करताना त्यांनी बघितलं पाहिजे की हे सगळे पूर्तता केलेले आहेत की नाही केलेले आहेत. आणि नाहीतर असा समज होईल की अधिकाऱ्यांना काही जातंय का त्यांच्या घरी, कारण की अधिकारी देखील काय करत नाही, बिलं सँक्शन करतात, ठेकेदारांचे पैसे देतात, हे सगळं होतं. मग जवळजवळ 60 कोटीचा एवढा मोठा भ्रष्टाचार नगर शहरात होत आहे. सरकार काय करतंय, आयुक्त काय करतायत, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि फक्त एक प्रश्न, हा गंभीर प्रश्न आहे, कारण की हा जनतेचा पैसा आहे, हा कोणाच्या खिशातला पैसा नाहीये. आणि मला 8 वर्ष झाले इथं नगरसेवक आहे. प्रत्येक वेळेस आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो नागरिकांना की असं असं काम केलं पाहिजे, असं असं झालं पाहिजे. बऱ्यापैकी होत नाही, पण तरी कुठंतरी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. आणि ज्यावेळेस नागरिक जागृत होते ना, तरच हे व्यवस्थित होईल. जोपर्यंत नागरिक जागृत होत नाही तोपर्यंत असेच लो क्वालिटीचे कामं होत राहतील. त्यासाठी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे, नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण की हा तुमचा पैसा आहे. पूर्वी तर नागरिकांना वाटायचं की हा पालिकेतून होतोय की कोणतरी करतोय. आता नागरिक ह्या स्टेजपर्यंत आलेत की हे आपल्याच पैशातून कामं होत आहेत. आणि म्हणून कुणी याचं श्रेय घेण्यापेक्षा हे नागरिकांना श्रेय जातं, हा निधी जो येतो, कारण की नागरिक कर भरतात. म्हणून हे निधींचा श्रेय पण आम्ही नेहमी करदात्यांना देतो. लोकप्रतिनिधींना निवडून का दिलं जातं की तुम्ही नागरिकांची कामं करून द्यावं, जो नागरिकांच्या पैशातून कामं होतात त्याचं तुम्ही संरक्षण करावं, हा एक उद्देश असतो. आणि आज माझ्या प्रभागात बरेचसे अनेक नागरिक जागृत आहेत, ते जाब विचारतात. अशीच अपेक्षा नगर शहरातून आहे की नागरिकांनी आपल्या एरियात होणाऱ्या कामांची माहिती घ्यावी, प्रश्न विचारावे. जोपर्यंत तुम्ही पालिकेला, प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना जाब विचारत नाही तोपर्यंत क्वालिटी सुधारणार नाही. आणि एकदा जर नागरिकांनी हे हातात घेतलं तर चांगले रस्ते, चांगले सगळं कामं होतील. अनेक वेळेस आपण पाहिलं, ज्यावेळेस हे काम चालू असतात नागरिकांच्या पाईपलाईन तोडले जातात, नागरिकांकडूनच पैसे घेतात, यांनीच रिपेअर केलं पाहिजे, तर असं नागरिकांची लूट होती डबल. तर म्हणून आयुक्तांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष घालून याच्यात भ्रष्टाचार नाही हो. आता हा रोड घ्या, याच्या स्टीलचे जाळ्या नाही वापरल्या, यात प्लास्टिक शीट नाही वापरली, जे थिकनेस आहे, मुरूम आहे, जे काही उल्लेख केलेले आहे एस्टिमेटमध्ये, काहीच प्रमाणे रस्ते झालेले नाही आहेत. म्हणून आयुक्तांनी याच्यावर ह्या जनतेच्या प्रश्नावर उत्तर आयुक्तांनी देणं अपेक्षित आहे. पण मी तुम्हाला चॅलेंज देतो की आयुक्त याच्यावर काहीच बोलणार नाही, फक्त म्हणणार की काय होत नाहीये, आणि शेवटी या सगळ्या ठेकेदारांचे बिलं निघणार, हेही देखील सांगतो. पण नागरिकांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि प्रश्न पालिकेला आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारला पाहिजे. लोकप्रतिनिधींना तुम्ही आरतींना बोलवून, गणपती मंडळांना बोलवून त्यांचं मोठं करण्यापेक्षा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. हे मी जनतेला सांगतो की तुम्ही जोपर्यंत नागरिकांनी जोपर्यंत लोकप्रतिनिधींना प्रश्न करत नाहीत तोपर्यंत हे सुधारणार नाही. आणि त्याच्यामुळं सर्व नगरकरांना एवढीच विनंती की आपण प्रश्न विचारा, आपल्या भागातील रस्ते एस्टिमेट प्रमाणे करून घ्या, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.